गुड इव्हिनिंग. नमस्कार सगळ्यांना. आत्मवंदन. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी आपले कॅमेरा ऑन करून राहायचं आहे. आपण लाईव्ह सेशनमध्ये आहोत. येस, व्हेरी गुड. आपण एकच मिनिटात सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेऊया. कोण कुठून आहेत तर थोडीशी माहिती घेऊया आपण. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करायचे आहेत. ओके. ज्योती मॅम कुठून आहात? अनम्यूट करा. ओके. एकच. नमस्ते मॅम. नमस्ते नमस्ते. नमस्ते, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी प्रॉपर कोल्हापूरचे आहे, पण आता सध्या सिंधुदुर्ग मधून अच्छा, जॉईन झाले. सिंधुदुर्गच्या आहात. आणि काय हो, करतात मॅडम नाही तुम्ही? प्रॉपर कोल्हापूर. कोल्हापूरला असतात. ओके. मी कोल्हापूरचे आहोत प्रॉपर आम्ही. मिस्टर ग्राउंड वॉटर डिपार्टमेंटला आहेत माझे, त्यामुळे ते आमचे ट्रान्सफर झाले. ठीक आहे. ओके. स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. येस, थँक्यू मॅम. अपर्णा मॅडम कशा आहात? साधना सुरू आहे का? नाही, मध्ये आजारी होती म्हणून बंद केलेली, मग हा, आता परत चालू केली. व्हेरी गुड. येस. कशा आहात तुम्ही? तब्येत व्यवस्थित आहे पहिलेपेक्षा आता? हो, आहे ना. येस, दिलेले ते टॅटू वगैरे काढते मी हातावरती, सिम्बॉल्स, रेखीची प्रार्थना रोज करते व्हेरी गुड. आणि आहे फरक आहे माझ्यामध्ये. फरक आहे. ओके, हो. छान छान छान. ओके. हा, प्रांजली मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी प्रांजली आणि मी प्रॉपर नागपूरची आहे, पण मी ठाणेला राहते. ओके. काय करता मॅडम तुम्ही? मी सध्या तरी हाऊसवाईफ आहे. ओके, व्हेरी गुड. येस, वेलकम तुमचं. थँक्यू मॅडम. थँक्यू. हा, सर्वेश सर अनम्यूट करा. अनम्यूट माझा केले मॅडम. आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना? हो मॅडम. येस. सर्वेश सर अनम्यूट करा. अनम्यूट केले मॅडम. बोला, तुम्ही दिसत नाही आहात सर. लाईट गेली आत्ताच. अच्छा, ओके. हा, बोला. मी कोल्हापूरचा आहे, चंदगड तालुक्यातला. ओके. आणि काय करता तुम्ही? मी सध्या बँकेत आहे जॉबला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेलकम तुमचं पण. येस. नागराज सर. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा बघू. जुआमी नावाने कोण जॉईन झालंय? तृप्ती मॅडम, अर्चना मॅडम, पट्टापट्टा कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी. प्रियंका मॅडम. मॅम मी ड्राईव्ह करते, 1-10 मिनिटात कॅमेरा ऑन करते. बर बर, ठीक आहे ठीक आहे. ओके. हा, अर्चना मॅडम मॅम मी कुठून आहात तुम्ही? पुण्यावरनं. पुण्यावरून आहात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेलकम तुमचं. काय करता तुम्ही? गृहिणी आहे मॅडम. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मॅडम मला एक विचारायचं होतं, मुलीसाठी, मुलगी माझी 9वीला आहे, ओके. तर ती करू शकते का? हो, ती करू शकते. करू शकते. 12 वर्षाच्या वरती कोणीही करू शकतं. थँक्यू. येस, आपल्याकडे सर्वात छोटा एक स्टुडंट आहे 11 वर्षाचे कंप्लीट. ओके, येस. थँक्यू. येस, प्रियंका मॅडम. वेलकम. अर्चना मॅडम तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू. प्रियंका मॅडम नमस्कार. कुठून आहात तुम्ही? ओके. आणि काय करतात मॅडम तुम्ही? हाऊसवाईफ. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. होम मेकर्स आहेत. वा, खूप छान. वेलकम वेलकम सगळ्यांनी कॅमेरा. प्रतिभा मॅडम, प्रतीक्षा मॅडम. येस, मोहन सर. सर्वेशकरांकडे लाईन आली वाटतं आता. आत्ता आली. ओके ओके. काय करतात सर तुम्ही? आवाज येतोय का माझा? येस.
श्रुतिका मॅडम काय करतात? मी हाऊसवाईफ आहे. अच्छा, वेलकम तुमचं. कुठून आहात मॅडम तुम्ही? येस, कुठून आहात मॅडम? श्रुतिका मॅडम. प्रतिभा मॅडम, अनम्यूट करा. थोडं पटापट घेऊया आपण. हो नमस्कार नमस्कार. आवाज नाही येते प्रतिभा मॅडम. राजेंद्र सर, लावा नावानी कोण जॉईन झालेला आहे? सगळ्यांनी आपले कॅमेरे, जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, मी तृप्ती मॅडमचं समजू शकते. राजेंद्र सर, दीपाली मॅडम, वेलकम दीपाली मॅडम. पूजा मॅडम, वेलकम. कुठून आहात दीपाली मॅडम तुम्ही? मी सांगलीवर नाही मॅडम. व्हेरी गुड व्हेरी गुड, वेलकम. थँक्यू. पूजा मॅडम, महेश सर, वेलकम. राजेंद्र सर, प्रतीक्षा मॅडम, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. कोणी ड्राईव्ह नाही करत आहे ना? लावा नावानी कोण जॉईन झाले? प्रतीक्षा मॅडम, वेलकम तुमचं. पूजा परब मॅम, अनम्यूट करा. कुठून आहात तुम्ही? हॅलो हा बोला मॅडम, अनम्यूट. मॅडम, मी अंधेरीवरून बोलते, मुंबई. अच्छा मी सध्या बाहेर आहे, अच्छा तर मी आता 10 मिनिटात पोहोचेन घरी. अच्छा, काय करता मॅडम तुम्ही? मी पण होम बेकर आहे. ओके ओके, चला. राजेंद्र सर, वेलकम. तेजस्वी मॅडम, वेलकम. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. येस, झुआमी नावानी कोण कोण जॉईन झाला आहे? सॉरी, पण मी तुम्हाला रिमूव्ह करेल. तुमच्या नावानी जॉईन व्हा, नाहीतर तुम्ही कॅमेरा ऑन करा प्लीज. प्रत्येकाने आपला कॅमेरा ऑन करायचा आहे. आपण लाईव्ह सेशन मध्ये आहोत. प्रवीण कुमार सर, वेलकम. येस सर, वेलकम. नमस्कार सर, नमस्कार. कुठून आहात तुम्ही? सर, आवाज येतोय तुम्हाला माझा? नमस्कार सर. नाव काय आहे तुमचं? मनाली मॅडम, वेलकम. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सुरू करूया आता सेशन. रेडी आहात का तुम्ही? हो मॅडम. येस मॅम. ऍक्टिव्हिटी करायची का? जे लोक कॅमेरा ऑन करून आहे ना, त्यांच्यासोबत मी ऍक्टिव्हिटी घेणार आहे. रेडी आहात का? ओके. येस मॅम. नक्की. येस. एक मस्तपैकी हात मागे करा. मागे करा, बघू किती जातोय बघा. लक्षात आहे का? आहे लक्षात सगळ्यांना? चला आता एकदा करा. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. येस Yes, आय I एम am रेडी. I am ready. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. Yes, I am ready. येस आय एम रेडी. कसं वाटतंय? Yes, I am ready. आता हात मागे घेऊन बघा बरं किती जातो. थोडा जास्त जातोय का? हो येस, व्हेरी गुड. राजेंद्र सर, महेश सर, कॅमेरा ऑन करायचा आहे शक्य असल्यास. येस, सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्या सेशनला सुरुवात करते. ओके. येस, जे लोकांचा ma'am. कॅमेरा बंद होता त्यांचंही मी स्वागत करते. मनाली मॅडम, वेलकम. शक्य असेल तर कॅमेरा ऑन करून बसायचा आहे आणि सुरू करूयाच्या. तुम्ही ज्या प्रतीक्षेत होतात त्या सेशनची आपण वाट बघत होतो, त्या तुमच्या सगळ्या स्टुडंटला मी आज माझं या सेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आणि आपलं सुरू करते. बघा रे, की तुम्ही कोणी शिकून आले असाल, कोणी रिपीटर्स असाल किंवा कोणी पहिल्यांदा आला असाल, त्यांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि या ऊर्जांना जाणून घेताना आपण एनर्जीच्या क्लासमध्ये आहोत. तर एक महत्वाचं आहे की एनर्जी काय होते? आपण वाढते. वाढते, बरोबर. मग आपल्याला जर आपली एनर्जी वाढवायची असेल, मला माझ्या ऊर्जेवरती काम करायचं आहे, तर मला स्वतःचा वेळ द्यावा लागणार आणि स्वतः कनेक्ट व्हावं लागेल. कनेक्ट कसं व्हावं लागणार?
की जसं आता आपण ऑलरेडी ऑनलाईनमध्ये आहोत, आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येत नाही, बरोबर. एकमेकांची एनर्जी फील करता येत नाही, बरोबर. जेव्हा आपण कोणाच्या घरी जातो तेव्हा आपल्याला फ्रेशनेस येतो, बरोबर. का येस. येतो? कारण आपण कुठेतरी चेंज झालेलो असतो, कुठेतरी त्यांच्या सानिध्यात जातो. तुम्हाला जर माझ्यामधली एनर्जी फील करायची असेल तर तुमचे कॅमेरे काय पाहिजे? ऑन पाहिजे. अदरवाईज तुम्ही रेकीला समजू शकाल का? किंवा या एनर्जीला पुढे नेऊ शकाल का? संस्कृती, दादा आतला लाईट ऑफ कर बाळा, ते हे होतंय. करेक्ट. या जर ऊर्जा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत तर मला कसं पाहिजे? अटेंटिव्ह पाहिजे ना, इथे प्रेझेंटेबल पाहिजे. तुमचं मी हा काय आहे इथे जर मी तुमच्यासाठी एवढा वेळ देते आहे, तुम्हीही थोडेसे एफर्ट्स पुट करायचे आहेत. मला तुमच्याकडनं काय पाहिजे आहे? कमिटमेंट पाहिजे. कमिटमेंट कशाची? की मी रेकीला जेव्हा शिकतो आहे, ऑनलाईनमध्ये शिकत आहोत आपण, तेव्हा मला तुमच्या वेळेची कमिटमेंट पाहिजे. कारण सर्वात जास्त महत्त्वाचा काय आहे? वेळ. आणि तो कोणाकडेच नाही आहे, बरोबर का? फार कमी वेळ असतो, मला वेळच नाही भेटत, अशी आपल्या सगळ्यांची कंप्लेंट आहे, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. तर आज मला काय करायचं आहे? माझ्यासाठी एवढा 1 तास काढायचा आहे, ठीक आहे, आणि रेकीला समजून घ्यायचं आहे. सुरू करूया. त्यातपूर्वी च्या विषयी जाणून घेताना आपण पहिल्यांदा रेकीबद्दलच्या अंधश्रद्धा दूर करूयात. कोणी काही अंधश्रद्धा ऐकल्या आहे का? की रेकीमध्ये काही कुणाला काही माहिती आहे की काही अंधश्रद्धा, कोणाचे काही बॅड बिलीव्स आहेत रेकीबद्दलचे, काही गैरसमज आहेत का तुमचे? कोणी काही बोलेल? श्रुतिका मी ऐकलंय की रेकीमुळे आपल्याला हील व्हायला फार मदत होते. बरोबर, मग ही पॉझिटिव्ह गोष्ट झाली. पॉझिटिव्ह. हो. पॉझिटिव्ह गोष्ट झाली. हम्म. अंधश्रद्धा किंवा गैरसमज काय? की रेकीमुळे कुठेतरी दरोडा टाकला. आता आपल्याकडे बघा, बॉम्बस्फोट झाले होते, आपला तिथे झाला होता, हल्ला झाला होता ना, बरोबर. त्या हल्ल्यामध्ये रेकीचा वापर करण्यात आला अशी अफवा फैलली होती. मग ती रेकी आणि ही रेकी का सारखीच? दरोडा टाकतो आहे, त्याच्यात रेकीचा वापर. पेपरमध्ये भरपूर न्यूज येतात की रेकी केली आणि दरोडा टाकला, रेकी केली आणि कोणाला तरी पकडलं, कुठेतरी चोरी केली. या पद्धतीने आपल्याला की आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी माहिती पडत जातात. पेपरमध्ये आपण रेकीविषयी खूप गैरसमज असे आपल्याला कळत असतात. पण ऍक्च्युली ती रेकी काय असते? ती रेकी करणं म्हणजे त्याला म्हणतात फ्रेंच रेकी, त्याला म्हणतो आपण पाळत ठेवणं. म्हणजे कुठेतरी आपण एखाद्या जागेची पाहणी करतो आहे, एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्याच्यात आपण कॉन्सन्ट्रेट केलं आहे, तिच्या हालचालीवरती लक्ष केंद्रित केलं आहे आणि मग एखादी गोष्ट घडवून आणली. त्याला काय म्हणतात? फ्रेंच रेकी. आणि आपण जी रेकी शिकत आहोत ही आहे जापनीज उपचार पद्धती. एक पॉझिटिव्ह ऊर्जा, एक व्हाईट लाईट, एक पॉझिटिव्हिटी जी तुमच्या माझ्या सगळ्यांकडे आहे, त्याला आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे की याचा वापर कसा करायचा. खूप सुंदर ऊर्जा आहे, खूप पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. आणि चा बघा, तुम्ही कुठल्याही सोल्युशनमध्ये आले, आज तुमच्या लाईफमधले कुठलेही प्रॉब्लेममधून जेव्हा तुम्हाला जायचं आहे, तिथे तुम्हाला प्रत्येक लेवलला रेकी काय करणार? सपोर्ट करणार. मग आज आपण काय करूया? 1-2 मिनिटात आपल्या लाईफचे चॅलेंजेस लिहू द्या. माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम्स काय? 2 मिनिटात आपल्याला काय करायचं आहे? आपल्या लाईफचे चॅलेंजेस. म्हणाली मॅडम, तृप्ती मॅडम पोहोचल्यात का? ऋतुजा मॅडम, आपल्याला 2 मिनिटात आपल्या लाईफचे चॅलेंजेस लिहायचे की माझ्या लाईफमध्ये चॅलेंजेस काय आहेत. मग आपण रेकीला समजून घेऊया. महेश सर, ओके मॅम. तृप्ती मॅडम डाईव्ह करत असाल तर नका कॅमेरा ऑन करू. फक्त ऐका तुम्ही. आणि आपल्या चॅलेंजेस काय आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे. राजेंद्र सर, स्वाती मॅडम, तुमचे चॅलेंजेस लिहून काढा. प्रत्येकाने आपल्या लाईफचे चॅलेंजेस काय हे आपल्याला लिहायचे आहेत. 2 मिनिटात लिहायचे आहेत. चॅलेंजेस म्हणजे आपण कुठले प्रॉब्लेम फेस करतो आहे असा अर्थ. की आपल्या लाईफमध्ये काय चॅलेंजेस आहेत, मी कुठल्या प्रॉब्लेममधून जाते आहे आणि मी रेकीमध्ये यायचा उद्देश माझा काय, याचा कुठल्या चॅलेंजेस मला आता सध्या आहे. मग मी आता आपण पुढे जाऊया.
की काय चॅलेंजेस आपल्याला रेकीद्वारे सॉल्व्ह करायचे आहेत. झालेत? खूप सारे चॅलेंजेस आहेत का आपल्या लाईफमध्ये? बघा, जनरली काय काय प्रॉब्लेम्स येतात. एक तर हेल्थ, सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम. दुसरा येतो वेल्थ, पैसा. तिसरा येतो रिलेशनशिप. आणि चौथं काय आहे, करिअर. या 4 व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम्स आहेत का आपल्याकडे? बरोबर. आपल्याला चांगलं आरोग्य पाहिजे आहे, भरपूर पैसा पाहिजे आहे, नंतर येत आहे चांगले रिलेशन्स पाहिजे ना. नातेसंबंधात एकटा माणूस जगू शकतो का? नाही. मग नातेसंबंध आपल्याला चांगले पाहिजे आहे. आणि आपल्याला चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला करिअरमध्ये प्रोग्रेस करायची आहे. या व्यतिरिक्त कुणाचे काही चॅलेंजेस नसतील कदाचित. बरोबर? करेक्ट का ज्योती मॅडम? राईट? मग हे सॉल्व करताना रेकी मला काय करणार आहे, कसा सपोर्ट करणार आहे हे आपण जाणून घेऊया. जेव्हा तुम्ही रेकीमध्ये येता तेव्हा तुम्ही एक चॅलेंजेस कुठलं तरी सॉल्व करण्याच्या उद्देशाने येता. फॉर एक्झाम्पल, समजा शारदा मॅडम आहेत, त्यांना आपल्याला काय करायचं, त्यांचं काही हेल्थ चॅलेंजेस असेल त्यासाठी त्या आल्या. बरोबर? येस. सर्वेश सर, तुमचा काय उद्देश आहे रेकीमध्ये येण्याचा? रेकीमध्ये तुम्हाला रेकी का शिकावीशी वाटली, किंवा रेकीमध्ये का प्रोग्रेस करायची आहे तुम्हाला? मन शांत करण्यासाठी. मन शांत राहण्यासाठी, म्हणजे आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करायची आहे. बरोबर? हो. हा. नंतर ज्योती मॅडमचा काय उद्देश आहे? सतत म्हणजे स्ट्रेसमध्ये किंवा जास्त चिडचिड म्हणजे जास्त तापट स्वभाव असल्यामुळे चिडचिड राग किंवा कमी फॅमिली. करायचे. येस. राग कमी करायचंय. बरोबर. अपर्णा मॅडम हेल्थ चॅलेंजेसमुळे रेकीमध्ये आल्या होत्या. बरोबर. त्यांचे काही हेल्थ चॅलेंजेस होते, पण आता त्या भरपूर म्हणजे रिकवर, म्हणजे त्यांचा ऑरा खूप, मी आता माझ्या जुड्या स्टुडंट आहे, पण त्यांचा ऑरामध्ये खूप फरक पडलाय. पहिलेच्या अपर्णा मॅडम आत्ताच्या अपर्णा मॅडम खूप चेंज झाल्यात. बरोबर का अपर्णा मॅडम? तुम्ही काय शेअर, होय. ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा ऍडमिशन घेतली होती तो दिवस आणि आजचा दिवस कसा आहे तुमचा? छान आहे, पहिल्यापेक्षा खूप छान आहे. खूप छान आहे ना. हो. प्रसन्न झालेत आता हो. आणि एकदम पॉझिटिव्ह. राईट? हा. येस येस मॅम. त्यांचा आवाज सांगतोय की त्या भरपूर चेंज झाल्यात. बरोबर. हो हो मॅडम, हो नक्की. आणि प्रतिभा मॅडमचं काय चॅलेंजेस आहेत, त्यांना कुठल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आलेत? मनशांती. मनशांती पाहिजे. बरोबर. मोहन सर? करिअरसाठी मॅडम. करिअरसाठी. ओके, नक्कीच. नंतर प्रतीक्षा मॅडम? येस प्रतीक्षा मॅडम, तुमचं काय उद्देश आहे रेकीमध्ये येण्याचा? करिअरसाठी आणि निरोगी जीवन जगायचंय. निरोगी जीवन जगायचं आहे. व्हेरी गुड. येस. अर्चना मॅडम? मॅम हेल्थसाठी. बरं. हेल्थ चॅलेंजेस सॉल्व्ह करायचे आणि मुलीला घेऊन बसले, तर अभिनंदन तुमचं. कारण तुम्ही आत्ता या ऊर्जा तुमच्या मुलीला फील करवत आहात. त्या मुलीला तुम्ही चांगलं शिकण्याची हे बी पेरत आहात तुम्ही तिच्या आयुष्यामध्ये आज, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण जेव्हा झाड आपल्याला खूप चांगलं बहरलेलं पाहिजे असतं आयुष्यामध्ये. बरोबर. पण ती पेरणी आपण जी करतो ती महत्त्वाची आहे की नाही दीपाली मॅडम? बरोबर का? तुमचे काय चॅलेंजेस आहेत? मला जाणून घ्यायचंय मॅडम रेकी म्हणजे काय, बरोबर. मी व्हेरी गुड. व्हेरी गुड. कशी काम करते, म्हणजे रेकी आपल्या जीवनात कसं काम करते. बरोबर. श्रुतिका मॅडमचे काय चॅलेंजेस आहेत? काय ठीक आहे. हॅलो. हा हा, ठीक आहे. हॅलो. हा बोला आवाज येतोय? येस मॅडम. हा. माझं थोडस नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे. बर, हम्म. ठीक आहे. बाकी प्रियंका सगळं मॅडम? ठीक.
मला माझे चारही प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह करायचे आणि आयुष्यात प्रगती करायची. व्हेरी गुड. येस, नक्कीच. ऋतिजा मॅडम. मॅम रुजुता माझं म्हणतं का? हा हा, रुजुता मॅडम बोला. हा, तर मेनली हेल्थ आणि थोडं पॉझिटिव्हिटीसाठी. व्हेरी गुड. येस, प्रत्येकाच्या या 4 व्यतिरिक्त कुठलेच प्रॉब्लेम नाही. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि करिअर, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. मग आपल्याला एक एक चॅलेंजेस सॉल्व्ह करायला पाहिजे. जेव्हा आपण एका गोष्टीवरती फोकस करू तेव्हा आपोआप हळूहळू का होईना एक एक गोष्ट सॉल्व्ह होणार. येस, नक्कीच. याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे संध्या मॅडम, प्रयत्न करायचे. एक एक स्टेप पुढे जायचं आहे. मग आता हे काय कशा पद्धतीने जायचं आहे आणि रेकी मला कशा पद्धतीने मदत करणार. रेकीमध्ये जेव्हा आपण एक प्रॉब्लेम घेऊन आलेलो असतो ना, तेव्हा आपले इनिशियल जरी आपल्याला स्ट्रगल होतं की जी साधना करायची आहे त्यात तुम्हाला प्रॉब्लेम येईल, पण नंतर तुम्हाला असं जाणवतं की हळूहळू आपले प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि हे सगळ्यांनी घेतलेले एक्सपिरियन्स आहे. माझ्या जुन्या स्टुडंटनी पण किंवा जनरली कोणी जे रेकी शिकता आहे त्यांचे हे एक्सपिरियन्स आहेच की तुम्ही एक चॅलेंज घेऊन, एक प्रॉब्लेम घेऊन या आणि तुमचे बाकीचे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह होतात. कळालं? आज आपण जाणून घेणार आहोत रेकी म्हणजे काय. रे म्हणजे काय असतं? ब्रह्मांड, सर्वव्यापी ऊर्जा. आणि की काय आहे? की म्हणजे एनर्जी आहे. एनर्जी सगळीकडे आहे, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वत्र ही एनर्जी आहे. आपण प्राणवायू घेतो ना, श्वास घेतो आपण सगळेजण. घ्या बरं एकदा श्वास. आहे का श्वास सुरू? आहे ना? आहे. मग त्या श्वासांसाठी आता हृदयावर हात ठेवा छान. पहिल्यांदा सगळ्यांनी ज्यांना राग येतो आहे, जे काही दडपण आहे ना, त्या श्वासांसाठी आपण हृदयावरती हात ठेवायचे आहेत. सगळ्यांनी अगदी प्रेमाने हृदयांवर हात ठेवा. आणि त्या परमपिताला म्हणा, त्या तुमच्या ईश्वराला, तुमच्या स्वामीला, तुमचा जो काही परमात्मा आहे त्याला म्हणा, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, तू आजचा दिवस दाखवलास. थँक्यू. ही खूप वंडरफुल लाईफ मला दिलेली आहे. ही खूप ग्रेटफुल आहे. इतकी सुंदर आयुष्य मला दिलेलं आहे, त्यासाठी मी कोटी कोटी आभार व्यक्त करते. हृदयाचे धन्यवाद व्यक्त करा की तू सुरू आहेस. थँक्यू सो मच म्हणा की आजचा दिवस मी बघितलाय. कसं वाटतंय? कधी हृदयाला धन्यवाद व्यक्त केलेत की हे सुरू आहे, श्वास चालू आहे ना? किती मोठी गोष्ट आहे की आज आपल्याला एनर्जी आहे आपल्याकडे, फक्त तिला समजून घेण्याची गरज आहे. कारण हे श्वास सुरू आहे तर मी काहीतरी अचीव करू शकते अजूनही. अभी तो पिक्चर बाकी आहे, हो ना? येस, अजून तर मला सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे, मला प्रगती करायची आहे, राईट मनाली मॅडम? अभी तो पिक्चर बाकी आहे. मग मला या पिक्चरमध्ये, या लढाईमध्ये मला माझे सगळे हजारो चॅलेंज येऊ द्या, मला काय करणार आहे? रेकी सपोर्ट करणार आहे. कारण माझे श्वास काय आहे? सुरू आहेत. माझ्यामध्ये ही एनर्जी ऑलरेडी आहे, मला फक्त त्याला समजून घेण्याची गरज आहे. मग समजून घेताना ही ऊर्जा, सर्वव्यापी ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या माझ्यात प्रत्येकात प्रवाहित होत असते, बरोबर? पण जसं जसं आपण ज्या लोकांच्या सानिध्यात जातो, लहानाचं मोठं होतो, मग आपण शाळेत जातो, मग आपल्याला जे काही मित्रमंडळी भेटतात, मग आपण ज्या ज्या लोकांच्या सानिध्यात जातो तशी तशी ऊर्जा काय होते? डिस्टर्ब होते. आणि जसे जसे आपल्याला विकार येतात, षड्रिपू म्हणतात ते येतात, नंतर व्याधी निर्माण होतात, आणि मग आपल्याला राग, जे काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात, नातेसंबंध येतात, त्याच्यामुळे या ऊर्जेवरती काय होतो? थोडासा परिणाम होतो. मग याचा अर्थ रेकी प्रत्येकामध्ये प्रवाहित करते का? हो. कळालं रुजुता मॅडम? सगळ्यांमध्ये रेकी काय आहे? प्रवाहित आहे. मग त्याच्यामध्ये ही जर माझ्यामध्ये प्रवाहित आहे तर यात काय झालेले आहेत? थोडेसे ब्लॉकेजेस निर्माण झालेत. मला काय करायचे आहेत? ते ब्लॉकेजेस सॉल्व्ह करायचे आहेत. ते ब्लॉकेजेस माझ्या आयुष्यातून दूर करायचे आहेत आणि हे दूर करण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. कळालं? येस.
माझ्याबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर मी रेकी ची टीचर आहे, ट्रॅडिशनल रेकी शिकवते. त्यानंतर मी रेकीची म्हणजे काय म्हणतात मनी रेकी टीचर आहे, एंजल टीचर आहे. वेगवेगळ्या अशा मॉडेलिटीजमध्ये न्यूमरोलॉजिस्ट आहे आणि वेगवेगळ्या मॉडेलिटीजमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. आणि मी साधारण गावातून एक मिडल क्लास फॅमिलीतली एक हे आहे. तुमच्या म्हणजे एकदम नॉर्मल फॅमिलीतली आहे. तुमच्यातूनच एक व्यक्ती जी ऊर्जांना जाणून घेऊन ह्या ऊर्जा देण्याचा प्रयत्न करते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा, की जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात काय झालं पाहिजे, ही पॉझिटिव्हिटी आली पाहिजे आणि या ऊर्जांचा वापर प्रत्येकाने पॉझिटिव्हली केला पाहिजे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. हाच माझा उद्देश आहे. जवळजवळ आपण जेव्हा सेशनच्या दरम्यान पुढे जातो तेव्हा अजून आपल्याला जाणून घ्यायचं. मला जास्त बोलायला आवडत नाही माझ्याबद्दल, कारण जेव्हा जेव्हा आपण या प्रवासात पुढे जाऊ तेव्हा तेव्हा तुम्हाला मी पण समजणार, मला पण तुम्ही समजणार. येस, तर आपल्याला समजून घ्यायचंय रेकीला. उद्देश काय आहे? रेकी. येस, मग आता रेकीचा प्रयोग कुठे झाला, कधी झाला, काय झाला, आपण थोडंसं त्याबद्दल बोलूया. रेकी ही जापनीज उपचार पद्धती आहे. याला आपण हस्तस्पर्श चिकित्सा किंवा अश्विनी चिकित्सा असं पण म्हणतो. ही भारतातलीच ऊर्जा आहे. पण कसं झालं, जेव्हा आपल्याकडे योगा डे सेलिब्रेट होतोय, बरोबर ना, जोपर्यंत आपल्याकडे योगा आपल्या भारतातलाच होता, पण आता आपण योगा डे सेलिब्रेट केला. मग आपण डाएटला महत्त्व दिलं, पण आधीपासून आपल्याकडे सकस आहार घेण्याची परंपरा होती. तर आधीपासूनच आपल्याला पतंजली ऋषींनी काय सांगितलं, योग चिकित्सा सांगितलेली होती. आयुर्वेदाला महत्त्व दिलं होतं. पण जेव्हा आपल्याला परदेशातून गोष्टी येतात तेव्हा आपल्याला काय होतं, त्याचं महत्त्व कळतं. तसंच ही जी स्पर्श चिकित्सा होती, ही अश्विनी स्पर्श चिकित्सा, हस्तस्पर्श चिकित्सा, रेकी ऊर्जा याचा उल्लेख भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथात आढळतो आणि अथर्व वेदामध्ये देखील याचा उल्लेख आढळतो. तर ही ऊर्जा भारतातलीच आहे की नाही गौरी मॅडम, बरोबर का? या ऊर्जेला जाणून घेताना आपल्याला काय करायचं आहे, की मला स्वतःला पहिले जाणून घ्यावं लागेल. ठीक आहे, आज आपण काय लिहितोय, पहिल्यांदा आपला टास्क काय केलाय, की मला माझे चॅलेंजेस काय आहेत ते सॉल्व्ह करायचे. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि करिअर. आता पुढचं जाऊया. थोडंसं चॅलेंजेस माहिती आहे सगळ्यांना, बरोबर. मग पाहिजे काय आहे ते माहिती का? पाहिजे आहे ते माहिती का सगळ्यांना, की मला आयुष्यात काय पाहिजे? कोणाला माहिती आहे? बरोबर. आता जर समज आपण विचार केला, सर्वेश सरांनी सांगितलं मला, सर्वेश नाही, मोहन सरांनी सांगितलं होतं की मला करिअरमध्ये ग्रोथ करायची आहे, बरोबर. मला काय पाहिजे माहिती आहे का, की मोहन सरांनी सांगितलं करिअरमध्ये ग्रोथ करायची आहे. यांना काय करायचं, प्रॉब्लेमवरती आपला फोकस गेला का? पहिल्यांदा जेव्हा मी प्रॉब्लेम विचारले तेव्हा तुम्हाला किती प्रॉब्लेम्स आठवलेत? किती प्रॉब्लेम्स आठवलेत पूजा मॅडम? प्रॉब्लेम म्हणजे काहीच नाही मला, म्हणजे मला ऍक्च्युली माझ्या तब्येत चांगली करून घ्यायची आहे, हेल्थ इश्यू. हेल्थ इश्यू आहे, ओके. येस, आणि दीपाली मॅडमला खूप past आहे ते मला विसरण्यासाठी मदत हवी आहे. काय काय म्हटलं तुम्ही? म्हणजे आपले काही पास्ट असतात जे थोडेसे कडू बरोबर. असतात, अनुभव असतात, तर ते विसरण्यास, त्याच्यातून बाहेर येण्यासाठी थोडंसं. बरं, ठीक आहे. जसं आता दीपाली मॅडम म्हटलं की मला खूप प्रॉब्लेम्स आठवले. मग आता आपल्याला काय पाहिजे? सोल्युशन पाहिजे आहे ना. जर माझा फोकस नेहमी प्रॉब्लेमवर जाईल तर मला काय पाहिजे याच्यावरती मी विचारच करू शकत नाही. बरोबर. राईट सर्वेश हो. सर? माझ्या स्क्रीनवर जे दिसत आहे, मोहन सर, प्रतिभा मॅडम, राईट. आपल्याला जर माझा फोकस प्रॉब्लेमवर गेला, मी पहिल्यांदा विचारलं की चॅलेंजेस काय आहेत, म्हणजे तुमचं लक्ष तिथे तुम्ही केंद्रित केलं ना, चॅलेंजेस काय आहे आपल्या लाईफमधले, राईट. आता पुन्हा आपल्याला काय करायचंय, विचार कुठे करायचा आहे, थोडासा, की मला काय पाहिजे याच्यावर थोडासा विचार करायचा का, मला काय पाहिजे आयुष्यामध्ये, काय पाहिजे. मग मी तुम्हाला एक सुंदर मूलमंत्र देते. प्रतीक्षा मॅडम काय पाहिजे, दीपाली मॅडम, नागराज सर काय पाहिजे आयुष्यात? सुख पाहिजे. सुख पाहिजे, राईट. अजून? स्ट्रेस फ्री लाईफ. येस, स्ट्रेस फ्री लाईफ पाहिजे, समाधान पाहिजे, व्हेरी गुड. येस.
अजून राजेंद्र सर, अक्षता आरोग्य विद्यार्थी चांगलं मॅडम. पाहिजे. बर, बरोबर. प्रत्येकाला काही ना काही पाहिजे. कोणाला पैसा पाहिजे, बरोबर. कोणाला चांगले नातेसंबंध पाहिजेत. येस. मग आज आपल्याला या पंचसूत्री जीवनावरती काम करायचंय. पंचसूत्री मंत्र काय माहितीये? परम सुख पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आरोग्य पाहिजे, आरोग्य. ऐश्वर्य पाहिजे आणि दीर्घायुष्य. आणि हे कोणासाठी पाहिजे? पहिल्यांदा कोणासाठी पाहिजे? श्वास कोणाचे चालू आहेत? स्वतःसाठी. मग हे पहिल्यांदा पाहिजे मला माझ्यासाठी. राईट. मला जोपर्यंत मी माझ्यावरती प्रेम करत नाही, जोपर्यंत मी मला समजून घेत नाही, जोपर्यंत मी माझ्या रागाला समजून घेत नाही, माझ्या भावना समजून घेत नाही, तोपर्यंत मी इतरांना समजून घेऊ शकत नाही. राईट. मग आपल्याला काय करायचं आहे? या पंचसूत्री आयुष्यावरती, हे पंचसूत्री मंत्र आहे हा. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टींची आपल्याला प्राप्ती व्हायला पाहिजे. ओके. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. ठीक आहे. हा पंचसूत्री जीवनाचा मूल मंत्र आहे आणि त्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, तर रेकीचा वापर करायचा आहे. त्यात आपण काय करणार? रेकीचा वापर करणार, रेकीची हेल्प घेणार. मग रेकी आपल्याला कुठे कुठे मदत करते? रेकीचे आता बेनिफिट जाणून घेऊया. रेकी आपल्याला इमोशनल हेल्थ मॅनेज करायला, जसं आपली स्ट्रेस आहे ते मॅनेज करायला, आपण डिप्रेशनमध्ये आहोत त्याच्यातून बाहेर पडायला, आपल्या रिलेशनशिप इश्यू आहेत त्याच्यातून बाहेर पडायला, तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ करायला, बरोबर. रेकी अशी कुठलीच गोष्ट नाही जिथे आपल्याला मदत नाही करणार. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर, तुमचे मेंटल स्ट्रेस असू द्या, फिजिकली काही चॅलेंजेस असू द्या, तुमचं कुठलाही प्रॉब्लेममध्ये जेव्हा तुम्ही असाल, ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला रेकी काय करणार? हेल्प करणार. आणि अशी आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे की ज्यांनी स्वतःची लाईफ रेकीमध्ये येऊन बदलली आहे. की ज्यांना अगदी आपल्याकडे एक स्टुडंट आहेत ज्या स्वतः कॅन्सरमध्ये सफर करत आहेत. त्यांनी देखील रेकीचा वापर करून सुंदर पद्धतीने स्वतःची हेल्थ मॅनेज करत आहे. इंडिपेंडंटली सकाळी पहाटे 4 वाजता उठून मेडिटेशन करतायत. जिवंत उदाहरण आहे की स्वतः इतकं सफरिंग असून, इतकं त्यांचं प्रोसेस चालू असून एकही डोळ्यातून पाणी नाही, इतक्या पॉझिटिव्ह आहेत. गौरी मॅडम, प्रांजली मॅडम, तुम्ही बघितलंय गौरी मॅडमला? त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू एकही मिनिटं कमी होत नाही आणि बोलताना उत्साह, त्यांच्याकडे बघून असं वाटतच नाही की त्यांना काही त्या पेशंट आहे म्हणून. त्या मास्टर बॅचला होत्या, जस्ट त्यांची झाली 2 महिने झाले, त्या पासआउट झाल्या आहेत. पण इतका सुंदर त्यांचा स्वतःचा अनुभव आहे की एवढ्या प्रोसेसमधनं जाताना सुद्धा त्या पॉझिटिव्ह आहेत. ह्या सगळ्या गोष्टी रेकीमध्ये अचीव होऊ शकतात, तर माझे छोटे छोटे प्रॉब्लेम्स तर नक्की सॉल्व्ह होतील. राईट. माझे छोटे प्रॉब्लेम आहे, मला माझं लग्न जुळत नसेल, करिअरमध्ये ग्रोथ करायची आहे, रिलेशन चांगले करायचे, पैसा मिळवायचा आहे, जे काही चॅलेंजेस आहे, राग येतो आहे, खूप येतो आहे, काय काय येतो आहे ना, ते सगळं सॉल्व्ह होणार आहे. येस. तर आज आपल्याला काय करायचं आहे? पुढचं टास्क. मॅडम किती काम देताय हो, किती विचार करायला लावताय. टास्क काय करायचं आहे? मला किती लोकांचा राग येतो ते लिहायचं. तुम्ही लिहिलं की नाही की मला किती चॅलेंजेस आहेत, त्याच्या खाली काय लिहा? मला किती लोकांचा राग येतो. महेश सर, तुम्ही पण लिहायचं आहे. राजेंद्र सर, प्रतीक्षा मॅडम, सगळ्यांनी लिहायचंय की मला किती लोकांचा राग येतो. राग कमी करायचा ना आपल्याला. मग लिहा सगळ्यांचे, ज्या लोकांचा राग येतो, ज्या घटना आठवत आहे किंवा कशा कशा पद्धतीने राग येतो आहे, राग आल्यानंतर किती वेळाने राग येतो आहे.
येस प्रतीक्षा मॅम. इंदराम सर. झालंय प्रतीक्षा मॅडम. सुजाता मॅडम. किती लिस्ट असू दे आपल्याला घाबरून नाही जायचं. ज्या राग येतोय, ज्या लोकांचा राग येतोय ते लिहून काढायचं. सिम्पल आहे. एवढं टेन्शन नाही घ्यायचंय. येतो राग तर येतो, ऍक्सेप्ट इट. हो मला राग येतो, हो मी चिडते, किंवा मला मला चिडल्यासारखं होत आहे, मी ओरडतो आहे. जे काही तुम्हाला फिलिंग येत आहे ते लिहायचे, ऑनेस्टली लिहायचे. हो मी मुलांना मारते किंवा मारतो. माझं काय ते आपल्याला होत आहे की आपली चिडचिड होत आहे, स्ट्रेस मॅनेज नाही करता येत आहे. ज्या गोष्टी आपल्याला होत नाहीयेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, लिहून काढायच्या आहेत. हॅलो मनाली मॅडम. येस, किती लोक आहेत तुमच्या लिस्टमध्ये? मनाली मॅडमच्या लिस्टमध्ये किती लोक आहेत? नाही मॅडम, आता कुणाचा राग वगैरे नाही करायचा. मी ब्रेस्ट कॅन्सर पेशंट, म्हणजे माझी ट्रीटमेंट वगैरे पूर्ण झालेली आहे आणि मी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आता 100% म्हणजे फिट झालेले आहेत म्हणून. व्हेरी गुड. जवळजवळ मला असं वाटतं 4 वर्ष झाले माझी ट्रीटमेंट वगैरे होऊन, आणि आता माझी बहीण पण करते, तर ती मला बोलली की तू पण कर म्हणून. सुजाता मोरे. अच्छा, ओके. हं. वेलकम तुमचं. हां. येस, राग नाही करायचा. व्हेरी गुड. खूप छान डिसिजन आहे. ते आज कसं राग वगैरे चिडचिड वगैरे नाही केली, त्याच्यामुळे मी सगळी पूर्ण एवढी ट्रीटमेंट मधून बाहेर आले आणि व्यवस्थित पूर्ण रिकवर झाले. बरोबर. व्हेरी गुड. त्याच्या अगोदर भरपूर करायची, पण नंतर एकदा माणसाला कसं काही गोष्टी हे झाल्या की मग माणूस त्याच्यामधून स्वतःलाच त्रास होतो ना राग आणि चिडचिड केल्यामुळे. बर. आता तृप्ती मॅडमचं काय म्हणणं आहे? तृप्ती मॅडम, किती राग येतो? खूप खूप खूप. खूप खूप येतो, खूप येतो. ओके. मग कमी करायचंय का आपल्याला? तेच. नक्की? कुठून आहात तुम्ही? पुणे पुणे. अरे वा. येस पुणेकर, नक्की स्वागत आहे तुमचं. खूप 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 राग कमी करू आपण. येस, किती छान असता तृप्ती मॅडम तुम्ही. शक्यच नाही तुम्हाला राग येणं. येस. अमृता मॅडम, राग किती लोकांचा? खूप जणांचं जे माझ्यावर राग होतात मला त्यांचा डबल राग येतो. बरं, डबल राग येतो. बरं, म्हणजे रागवलेलं सहन होत नाही. श्रुतिका मॅडमचा राग कमी झालाय, कमी येतोय. ओके. कोणाची लिस्ट 100 पर्यंत पोहोचली? नाही. बरं 50 पोहोचली? नाही, इतकी नाही. 50 आहे का? नाही. 10? शांत आहे. 10 लोक आहे म्हणजे, है ना? 40. किती? 40 आहे? कोणाच्या 40 आहे लिस्ट मध्ये? कोण आहे? सांगतो मी. मला पण चॅलेंज स्वीकारायला आवडेल. भरपूर आहेत तुम्ही. अमृता मॅडमच्या लिस्ट मध्ये 40. खूप जण आहेत. माझी लिस्टच नाहीये मॅडम, सगळ्यांवरच राग करत असते. बरं, ठीक आहे. हळूहळू होईल कमी. प्रयत्न करूया आपण. येस, खूप सारी लिस्ट आहे प्रत्येकाची. 10 तर आहे म्हणून शांत बसले. 10 लोकांचा अजूनही राग येतोय. येतोय का राग? बरं, आता त्या रागाला आपण समजून घेऊया. राग काय काय करतो आणि कशा पद्धतीने आपल्याला आपली लाईफ डिस्ट्रॉय करणार आहे ते पण समजून घेऊया. हा, मला आता काय करायचंय, येऊ द्यायचा राग. येतो आहे तर मला काय करायचंय, दिवसातून किती वेळा येतोय ते नोट डाऊन करून घ्यायचं. ठीक आहे. 2 तासाचा अलार्म लावायचा. राग येतोय तर किती वेळानंतर येतोय आणि कशामुळे राग येतोय ते लिहून काढायचं. किती दिवस करणार हे? 21 दिवस. जितक्या घटना आठवतात तितक्या घटना लिहायच्या. जितक्या वेळाने राग येतोय त्या गोष्टी रोज लिहायच्या. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टींचा राग येतो, ज्या ज्या घटना आठवतात त्या सगळ्या अमृता मॅडम तुम्ही लिहिणार आहे कंपल्सरी. ज्या लोकांना जास्त राग येतो त्यांनी कंपल्सरी लिहायचंय. कुठल्या गोष्टी आठवत आहेत, कशाचा राग येतो आहे, काय सॉल्व्ह करायचं आहे, कोणावरती मी रागवली आहे, की मुळात मी स्वतःवरच रागवली आहे का, की मी स्वतःला ओळखायला कमी पडते का, खूप जास्त जबाबदारी घेते का किंवा घेतोय का.
मग माझ्या लाईफमधले मला चॅलेंजेस काय करायचे, हळूहळू दूर करायचे. पहिल्यांदा टास्क काय आहे आजचा, की मी माझ्या रागाचं नोंदणी करणार. मला माझ्या सफरिंगची जसं आपण नोंद केली आहे, की माझ्या लाईफचे चॅलेंजेस लिहिलेत, तसं मी रोज सकाळी उठल्यापासून, अर्चना मॅडमच्या मुलीचं नाव काय आहे? श्रावणी. श्रावणीला येतो का राग? हो. चिडचिड. खूप. मग श्रावणीचाही राग कमी झाला पाहिजे, राईट? मग श्रावणी पण हे करणार का? येस. नक्की. आणि श्रावणी मग पुढच्या वेळेस सांगणार आहे, मॅडम, एका महिन्यात जसं अपर्णा मॅडम अनुभव आहे. पैसे भरायला लागतात, मग ते पैसे कशाला भरायला लागतात? फ्री आहे ते. ओके, तर आपल्याला राग कमी करायचा आहे, त्यासाठी आपण टास्क काय करणार? पूजा मॅडम, येस. राग येण्यापेक्षा ना ऍक्च्युली समोरची व्यक्ती म्हणजे अशी वागते की वाईट जास्त वाटतं. ओके, वाईट म्हणजे आपण वाटतं. त्यांची काळजी घ्यायची, पण एका स्टेजला जाऊन ती लोक समजून नाही घेत ती गोष्ट, आणि मग आपल्यालाच काहीतरी बोलतात किंवा काय, मग आपल्याला ते जास्त हर्ट होतं ऍक्च्युली. ओके, त्यातूनही बाहेर पडता येतं. ओके ओके. हा. या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेर पडायसाठी काय करावं लागेल? पहिल्यांदा त्या घटना लिहून घ्याव्या लागतील. त्या घटना अच्छा. लिहिल्या, रोज काय करायचं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्यासोबत काय काय घटना घडताय, ज्याचा ज्याचा मला प्रॉब्लेम होतोय, मला राग येतोय, त्या सगळ्या गोष्टी लिहायच्या. आणि एक नाही का, जब वी मेट मध्ये बघितलं होतं, त्या जाळून टाकायच्या. जला देने का उसको. ओके. ठीक आहे, करून तर बघा माझ्यासाठी. एवढंच नक्की म्हणजे नक्की गुरुदक्षिणा होईल. नक्की नक्की. हा, हो हो. आज मला सांगा, आपण बाहेर रेकी शिकायला गेले की किती आपल्याला मिळतं की नाही, फीस भरावी लागते. मग या 5 बरोबर. दिवसाच्या सेशनसाठी तुम्ही तेवढी गुरुदक्षिणा देऊ शकाल की नाही? नक्कीच. 21 दिवसांसाठी नक्की हो हो हो. हो हो. कराल माझ्यासाठी प्रयत्न? अपर्णा मॅडमनी तर केलाय बाबा. अपर्णा मॅडमचे चेंजेस करते अजून मी. अजूनही करता आहात, मला खूप चालय छान कंटिन्यू. वाटतं. खरंच. आणि ते पुढे करा नक्कीच. हो. तुमच्या नाही, मधले भरपूर changes बघून मलाच फरक खूप पण आनंद, पडलाय. खरंच फरक पडलाय. हो, आणि तुमचा खूप. ऑरा खूप पॉझिटिव्ह झाला मॅडम. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जेव्हा आला होता ना, ते हा. त्याच्यापेक्षा आता खूप फरक पडलाय, हो. खूप प्रचंड. असं राग आला ना, असं रेखीची प्रार्थना चालू करते, ऑटोमॅटिक कमी होतंय. असं वाटतंय, आतून वाटतंय की आता राग नाही करायचा, त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होतोय. तर येस थोडं शांत राहायचं. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग आपले सगळ्यांचे जर एक उदाहरण आहे, त्या कुठल्या आहेत? आपण कोल्हापूरच्या आहे की रत्नागिरीच्या? मिरज. नीरजच्या आहे. हो. तर त्या एक खूप साधारण एक लेडीज प्रयत्न करून राहिली आहे. तितक्या प्रयत्न करता आहे, तर आपण पण करू शकतो ना. एकाने केलं म्हणजे तो रस्ता योग्य आहे. एक जर व्यक्ती त्या रस्त्यावरती चालला आहे आणि त्यांनी त्याची प्रगती केलेली आहे ना, तर नक्की मला माझे चॅलेंजेस सॉल्व्ह करायला मदत होणार आहे. एक व्यक्तीने जर ठरवलं आहे की हा रस्ता बरोबर डायरेक्शनला जात आहे, बरोबर आपल्याला काय होत आहे, माझं डेस्टिनेशन या रस्त्याने अचीव होतो आहे, तर माझं प्रत्येकाचं होईल. प्रत्येकाचे चॅलेंजेस सॉल्व्ह होतील. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, मी दिलेले टास्क कंप्लीट करायचे. दररोज ज्या गोष्टीचा राग येतोय त्या गोष्टी लिहून काढायच्या. त्या गोष्टी आपल्याला 21 दिवस जाळायच्या. रोज झोपताना तुम्ही जाळून टाका आणि मग झोपा. मग मला सांगा 22व्या दिवशी फोन करून, की मी तुमच्या सगळ्यांचे फोन रिसीव्ह करेल आणि तुमच्याशी छान गप्पा मारेल की मॅडम माझ्या लाईफमध्ये हे चॅलेंजेस सॉल्व्ह केले. आणि मला पण अनुभव ऐकायला खूप छान वाटतं की तुम्ही काय प्रगती केलेली. येस. ओके हो मॅम. श्रावणी, तुला पण राग कमी करायचा आहे. हा, तृप्ती मॅडम काही बोलत होता? नाही ना? ओके, चला. आता रेकीला समजून घेऊया. आता समजलाय आपल्या भावना की, आणि टास्क पण समजला आहे की थोड्या थोड्या वेळानंतर मला कधी राग येतोय, किती तासांनी राग येतोय, हे मला नोट डाऊन करायचंय. अलाराम लावून ठेवायचा. 2 तासांनी मला राग येतो, आईचा राग येतोय का, वडिलांचा येतोय का, माझ्या फ्रेंडचा येतोय का, बॉयफ्रेंडचा येतोय का, गर्लफ्रेंडचा येतोय का, वाईफचा येतोय का, कुणाचा राग येतोय, कोणाला असं वाटतंय की खाऊन टाकावं, किती राग येतोय, काय काय चिडचिड होते आहे, कोणी मला फसवलेलं आहे, ते सगळं कागदावर लिहायचं आहे आणि जाळून टाकायचं. ठीक आहे पूजा मॅडम? येस.
ठीक हा, आहे हो ज्यांना मॅम, नक्की नक्की. नक्की करायचं हा. हो आणि हो सांगायचं की काय चेंजेस होतात. येस, हो. पुढे जाऊया आपण. या सेशनमध्ये आपल्याला रेकीच्या किती लेवल आहेत, तर रेकीच्या 3 लेवल आहेत. जी आपण शिकतो आहे ही प्रथम लेवल, याला म्हणतो शोधन क्रिया. शोधन क्रिया म्हणजे काय, मला माझा शोध घ्यायचा आहे, ही काय शोधन क्रिया आहे. पहिल्या लेवलला आपण काय शिकतो आहे, कुठले सिम्बॉल्स नाही शिकायचे, कुठलं काही शिकायचं नसतं. पहिल्या लेवलला मला माझा शोध घ्यायचा आहे, माझ्या भावनांना शोधायचं आहे, मला स्वतःला शोधायचं आहे, माझं स्वतःवर प्रेम आहे का ते शोधायचं आहे. कारण जोपर्यंत मी स्वतःला शोधू शकत नाही, स्वतःचे चॅलेंजेस सॉल्व्ह करू शकत नाही, स्वतःच्या भावना समजून घेऊ शकत नाही, स्वतःचा राग कमी करू शकत नाही, तोपर्यंत मी हिलर बनू शकत नाही. तोपर्यंत मी इतरांची मदत कशी करणार, राईट? बरोबर. जोपर्यंत मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, तोपर्यंत इतरांचे प्रॉब्लेम्स मला समजणारच नाही, आणि तोपर्यंत मी एक हिलर होऊ शकत नाही. हिलर व्हायचं आहे तर पहिल्यांदा शोधन क्रियामार्फत आपल्याला पुढे जावं लागते. ही शोधन क्रिया जेव्हा कंप्लीट होते तेव्हा तुम्ही सेल्फ फिलिंग करू शकता, तुम्ही काय होता, हिलर होता आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करावे लागते, कुठलीही गोष्ट 21 दिवसांची साधना आणि चॅलेंज म्हणून घ्यायचं आहे. या लेवलमध्ये पूर्ण आपण स्वतःवरती विचार केंद्रित करणार, स्वतःवरती प्रेम करायला शिकणार. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू तेव्हा इतरांची मदत नक्कीच करणार. कळालं श्रेयस सर? हो मॅम. येस. मग आता पहिल्यांदा आपल्याला जेव्हा आपण शोधन क्रिया 3 लेवल पैकी पहिली लेवल आपण शिकत आहोत. मग पहिल्या लेवलला ही जापनीज उपचार पद्धती जपानमधून आलेली आहे आणि याचा शोध लावला आहे. जसं तर शोध इंडियामध्येच लागला, आपल्या भारतामध्येच याचा सुरुवात झाली होती. पण याचं जसं आपल्याला फॉरेनमधनं आल्यानंतर त्याचं महत्त्व कळत जातं की अशी पण ऊर्जा आहे की ज्या हस्तस्पर्श चिकित्सा म्हणतो, की आपल्या दोन्ही हातांच्या साह्याने आपण कुणाची तरी हिलिंग करू शकत आहोत. तेव्हा आपल्याला थोडासा विश्वास बसतो बाहेरच्या देशातून आला की, बरोबर? तोपर्यंत आपण ट्रस्ट ठेवत नाही. ठीक आहे. तर याचा जेव्हा शोध लागला होता, डॉक्टर मिकाउसुई हे एक प्रोफेसर होते, जीन होते, म्हणजे जे चर्च असतात ना त्याच्यामध्ये फादर म्हणतात त्या पद्धतीने ते होते. आणि त्यांना या ऊर्जांचा शोध लागला, आणि शोध कुठे लागला, जपानमध्ये. ठीक आहे, कशा आहात गौरी मॅडम? मस्त एकदम मॅम. मस्त आहे. तुमचा 100 वर्ष आयुष्य आहे बघा, आता मी तुमची आठवण काढली होती. येस, यांचा जपानमध्ये शोध लागला, याला आपण हस्तस्पर्श चिकित्सा असे म्हणतो. आणि ह्याचा त्याचा शोध लागण्याची स्टोरी आपण पुढे जाणून घेऊयाच. पण जेव्हा जेव्हा आपले आर्य भारतात आले होते ना, ते पहिल्यांदा हिमालयामध्ये आले. आणि हिमालयामध्ये काय होतं, झाडं आहेत का तेवढे, की बर्फ आहे फक्त? बर्फ आहे ना, तिथे झाडं कमी आहेत. मग अशा वेळेस काय झालं, की ते साधनेला महत्त्व द्यायला लागले. तिथे आल्यानंतर काय होते, साधना करायला लागले. अजूनही आपण हिमालयात जातो, कैलास पर्वतात तिकडे जायचा प्रयत्न करतो आणि आपण तिथे साधनेला जातो. अजूनही तिथे ऋषीमुनी दिसत सुद्धा नाही. दिसतात का तिकडे गेलेले ऋषीमुनी? तिथे साधना करून, तपश्चर्या करून ते काय करत होते, स्पर्शाच्या साह्याने लोकांची मदत करत होते, त्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते. आपल्या आधीचे ऋषीमुनी काय करत होते, ते का बरं त्यांच्याकडे एवढी पॉवर आणि एनर्जी आली होती? कारण त्यांनी काय केली होती, साधनेला महत्त्व दिलं होतं. म्हणून रेकी जेव्हा शिकता आहात तेव्हा रेकीमध्ये काय सांगितलं आहे, साधनेला महत्त्व द्यायचं आहे. ही 21 दिवसांची साधना या सेल्फ चॅलेंज म्हणून घ्यायची आहे. आज तुम्ही स्वतःचा फोटो काढून ठेवा. ठीक आहे, जसं मी अपर्णा मॅडमचं म्हटलं तसं ज्या लोकांना अजून राग येतो आहे किंवा जे चॅलेंजेस सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथे आलो आहोत, त्यांनी सगळ्यांनी एक फोटो काढून ठेवायचा. कारण मला तर आता एवढं सगळ्यांचे फोटो लक्षात नाही राहणार ना, ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांची मी जबाबदारी घेऊ शकत नाही, राईट? मग प्रत्येकाने आज सेल्फी चॅलेंज घ्यायचं. चॅलेंज कसं घ्यायचं, की मी आज माझा एक फोटो काढून ठेवणार आणि मग 21 दिवसांनंतर माझा फोटो मी बघणार की माझ्या फोटोमध्ये काय चेंजेस आले, काय ट्रान्सफॉर्म मी केलेलं आहे. रेडी आहात का तुम्ही सगळे? हो मॅम. ना, फोटो काढून ठेवाल आज? हो. नक्की सगळ्यांनी काढून ठेवायचा. स्वतःच्या बघू तर सही, आज आपल्याला काय फरक पडतोय का? किती सुंदर आहात आपण सगळे. दीपाली मॅडम ना,
मनाली सगळ्यांनी फोटो काढून ठेवा आणि मला सांगा की 21 ते 22 दिवसांच्या साधनेने आपल्या आयुष्यात काय फरक पडतो. मला लिहायचं असेल तर इथे 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 लिहायचं आणि पाठ. कळालं? हे चॅलेंज आहे तुमच्या सगळ्यांसाठी की 21 दिवसांनी आपण स्वतःला कशा पद्धतीने बघतोय. ठीक आहे? ओके Yes, मॅम. ज्योती मॅडम. हा, हे टास्क कंप्लीट करायचं आहे. रोज तुम्हाला थोडं थोडं टास्क येणार. पहिलं चॅलेंज आहे की मला माझे प्रॉब्लेम्स आणि मला कुठल्या कुठल्या गोष्टीचा राग येतो त्या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या. आणि दुसरं चॅलेंज आहे, आज माझा फोटो मी काढणार. दररोज मी एक फोटो काढणार. मी ग्रुपमध्ये फोटो शेअर करायला नाही तुमचं तुमच्या जवळच ठेवा. ठीक आहे? काही मला फोटो नको आहेत तुमचे आणि मिसयूज पण काही हे नाही आहे. मला फक्त काय पाहिजे, तुमचं फोटोमध्ये होणारे बदल तुम्ही अनुभवायचे. ठीक आहे? आणि 22व्या दिवशी साधना झाल्यानंतर तुमच्या फोटोमध्ये काय चेंजेस आलेले आहेत, तुमच्या आजूबाजूची एनर्जी कशी डेव्हलप झाली आहे हे तुम्ही मला सांगा की मॅडम माझ्या आयुष्यामध्ये काय फरक पडला. जसं बाकीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये पडतो आहे तसं मला तुमच्याकडे चॅलेंज द्यायचं आहे की खरंच साधनेने परिणाम होतो का. खरंच रे की आपल्याला जोपर्यंत अनुभव येत नाही आपण काय होतंय, कोणी करत आहे म्हणून आपण येतो, बसतो, पहिली लेवल करतो, त्यानंतर आपण पुढे जातो, नाही जात. पण कसं आहे ना, ऊर्जा स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. राईट? बरोबर. कारण जोपर्यंत आपण बघा ना रस्त्यावरती जातो आहे पण तो रस्त्यामध्ये काय काय दिसतं हे आपण स्वतः अनुभवलं की खूप छान सुंदर फुलं झाडं आहेत, खूप छान गार्डन दिसतं आहे, खूप छान तलाव दिसतो आहे, हे स्वतः अनुभवायचं आहे ना. मग एक एक स्टेप पुढे जाताना आपल्याला काय करायचंय, मला माझा चेहरा, माझा फोटो काय डेव्हलप होतोय, माझ्या चेहऱ्याचे हावभाव काय डेव्हलप होत आहे, माझ्या चेहऱ्याची माझी लाईफ काय डेव्हलप होत आहे, मला 21 दिवसात बघायची. रोज फोटो काढायचा. कळलं? समजलं का की कोणाला नाही समजलं, कोणाला डाऊट्स आहेत? नाही मॅम, समजलं. नक्की? हो येस. हो. तर आता आपण शिकतो आहे रेकी म्हणजे हस्तस्पर्श चिकित्सा, अश्विनी स्पर्श चिकित्सा आणि ही तुमच्या माझ्यामध्ये असणारी एनर्जी, ज्याला आपण की ऊर्जा, रेकी ऊर्जा, जपनीस वेगवेगळ्या पद्धतीने त्याला नावं दिलेली आहे. याचा उपयोग सगळीकडे होतो. सगळीकडे ज्या ज्या देशामध्ये आपण जाणार तिथे त्याच पद्धतीने आजकाल रेकीचा उपयोग, आजकाल नाही आपल्या देशात करायला लागलेत की आपल्या लोकांमध्ये पण रेकीचा प्रचार व्हायला लागला आहे आणि रेकीचा उपयोग हॉस्पिटलमध्ये केला जातोय. जेव्हा तुम्ही गुगल कराल, आज रात्री एक टास्क करायचं रेकी इन हॉस्पिटल, चेक करायचं गुगलवर की जे मी बोलते आहे ते तुम्हाला जर ट्रस्ट वाटत नसेल तर तुम्ही काय करायचं, हॉस्पिटलमध्ये होणारा रेकीचा वापर. येस श्रावणी, चेक करता येतो गुगल, चेक करता येतो. तू आणि आईनी चेक करायचं की त्याच्यामध्ये रेकी आणि हॉस्पिटलचा काय संबंध. कारण जनरली आजकाल अगदी इंडियामध्ये माझ्या स्वतःच्या स्टुडंटला एका हॉस्पिटलमध्ये इन्व्हिटेशन दिलेलं आहे की हॉस्पिटलमध्ये तुम्ही हिलिंग द्यायला येता का, आणि ते पण डॉक्टरांनी. अगदी आयुर्वेदिक डॉक्टर, होमिओपॅथिक डॉक्टर, नंतर ॲलोपॅथिक डॉक्टर, ते देखील या गोष्टीवरती बिलीव्ह करतात ॲज अ अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून. ह्याला काय करतो आहे, ॲज अ अल्टरनेटिव्ह थेरपी. त्यात आपण या थेरपीमध्ये, या हस्तस्पर्श चिकित्सेमध्ये, रेकी चिकित्सेमध्ये आपण कोणाचेही मेडिसिन बंद करत नाही. कोणालाही कोणाच्या मेडिसिन आपल्याला बंद करायच्या नाही. फक्त आपल्या ऊर्जेवरती काम करायचं. मग आपल्या स्वयं ऊर्जा, स्वयं सूचनेवरती काम करायचं आहे, तेव्हा आपल्याला रेकीचे रिझल्ट दिसतात. आज अजून एक तुम्हाला बघायचं आहे की रेकीचा हॉस्पिटलमध्ये होणारा उपयोग. तेव्हा तुमचा अजून बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग होते की अरे हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी रेकी आहे तर ही अंधश्रद्धा असू शकते का? नाही. नक्कीच नाही. जर एखादी गोष्ट डॉक्टर हे म्हणत आहे, डॉक्टरांनी आत्मसात केलेली आहे, आयुर्वेदिक डॉक्टर, ते पंचकर्म सक्सेसफुल व्हावं, त्यांची जी केलेली साधना आहे, ते जे आपल्यावरती प्रक्रिया करता आहेत, जी प्रोसिजर सुरू आहे ती सक्सेसफुल होण्यासाठी काय करतात, ग्रुप हिलिंग करतात. एकमेकांचे हात पकडून प्रार्थना करतात आणि ग्रुप हिलिंग देतात. तसंच हॉस्पिटलमध्ये देखील एखादं सर्जरी, ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं त्यासाठी देखील रेकी दिली जाते. मग ती नक्कीच काय आहे, पॉझिटिव्हिटी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे. याच पॉझिटिव्ह एनर्जीला आपल्याला काय करायचं आहे, या दिवसांमध्ये समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने रेकी काम करते.
अजून एक गोष्ट रेकीमध्ये काय आहे, गुरु शिष्य परंपरा चालते. रेकी काय आहे, एका शिष्यामार्फत दुसऱ्या अशी ट्रान्सफर झालेली आहे. गुरु आहे, शिष्य आहे, त्याच्या खाली त्यांचे शिष्य, अशा पद्धतीने फॉलो केली जाते. जसं याचा प्रवास डॉक्टर मिकाऊ सुईंनी 1800 सालांमध्ये, त्यांना 1800 समथिंग सालामध्ये त्यांचा प्रवास चालू झाला. 1930 पर्यंत त्यांचा प्रवास होता. अगदी कमी वयात त्यांनी रेकीला जाणून घेतलं आणि या ऊर्जांना काय केलं, आत्मसात केलं. मग रेकीचे टीचर बनवले आणि वेगवेगळ्या पद्धतीने 22 ग्रँड मास्टर 1980 पर्यंत निर्माण झाले. त्यातच वेगवेगळे अजून प्रोग्रेस झाली, टेक्निक डेव्हलप होत गेले आणि रेकी आज सर्वत्र भारतामध्येच काय सगळ्या देशांमध्ये प्रचलित होते. आणि दिवसेंदिवस बघा, आपल्या भारतात देखील रेकीचा प्रयोग जास्तीत जास्त हिलर तयार करायचा आहे. कारण जास्तीत जास्त हेल्थ इश्यू येणार, जास्तीत जास्त चॅलेंजेस आपल्याला बघायला मिळत आहे आजूबाजूला, राईट. तर मला जर हिलर व्हायचं आहे, तर हिलर कशा पद्धतीने होईल, जर मी माझे चॅलेंजेस सॉल्व्ह करू शकले तर. मला ही स्पर्श चिकित्सा शिकायची आहे, मला माझ्या हातातली एनर्जी फील करायची आहे. मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय मी याच्यावर बिलीव्ह करेल का की हातातून कुठली तरी एनर्जी प्रवाहित होते आणि त्यांनी लोक बरे होऊ शकतात म्हणून? हो, पहिला स्वतः अनुभव घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. व्हेरी गुड. स्वतः जोपर्यंत तुम्ही अनुभवणार नाही गोष्टी, तोपर्यंत तुम्हाला विश्वास बसणार नाही. बरं, स्वतः अनुभवण्यासाठी आता ना आपण काय करू, एक छोटूसं प्रॅक्टिकल करू. दोन्ही हात रब करा. तेजस्विनी मॅडम, दीपाली मॅडम, गौरी मॅडम, सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. मनाली मॅडम, दोन्ही हात रब करा. छान. येस. हाताला आपल्याला या पद्धतीने एकमेकांकडे बघायचंय. लांब जवळ करून बघा. अमृता मॅडम, सगळ्यांनी करून बघा. सगळ्यांनी लांब जवळ करून बघा. हातात व्हायब्रेशन फील होत आहे का बघा. होतं. एकदा फिक्स झाले की परत नका करू. व्हायब्रेशन फील व्हायला लागले की तिथे स्टेबल करा. होतं. येस. प्रियंका मॅडम, तृप्ती मॅडम, होत आहेत. येस, व्हेरी गुड. राजेंद्र सर, होत आहेत का? झाले प्रणाली मॅडम? येस. कोणी कोणी अनुभव घेतला? प्रतिभा मॅडम, व्हायब्रेशन फील झालेत? हो. झालेत. ज्योती मॅडमला झालेत? हो, झाले. तृप्ती मॅडमला झालेत? येस. अजून प्रियंका मॅडमला पण झालेत. कोणाला झाले नाहीत व्हायब्रेशन फील? असं कोणी आहेत की व्हायब्रेशन फील झाले नाहीत? अमृता मॅडमला झालेत? झालेत. बरोबर. म्हणजेच काय, तुमच्या माझ्यामध्ये काय आहे, ही एनर्जी अस्तित्वात आहे. ठीक आहे. एनर्जी आहे म्हणून व्हायब्रेशन फील झालेत. कळालं? एनर्जी आहे ना अस्तित्वात, फक्त कुठेतरी ब्लॉकेजेस आलेत. ठीक आहे. या ब्लॉकेजेसवर मला काम करायचंय. ठीक आहे. ज्यांच्यामध्ये नास्तील झाले तर घाबरून जायचं नाही. अजून आपल्याला जेव्हा साधना करू तेव्हा अजून चांगल्या पद्धतीने व्हायब्रेशन फील होतात. ठीक आहे. ही जी काय आता तुम्ही फील केली की नाही, ही काय आहे, तुमची रेकी एनर्जी आहे. याच्यामध्ये प्रोग्रेस केली, ही जर वाढवली ना, तर मला काय करता येणार आहे, मला पहिल्यांदा स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहे आणि नंतर मी काय करणार, इतरांना मदत करू शकणार. छान वाटेल ना की माझ्यामुळे कोणीतरी बरं होत आहे. आवडेल का तुम्हाला दुसऱ्यांचे दुःख दूर करायला? ना की जेव्हा माझ्या हातातून हा ऊर्जेचा प्रवाह मी दुसऱ्यांना देऊ शकते आणि त्याच्या कुठलं तरी डोकंदुखी बंद होत आहे, कोणाचं तरी पाठदुखी बंद होत आहे, कोणाचे गुडघेदुखी बंद होत आहे. मला सांगा, आपल्याला ही ऊर्जा हातामध्ये का जाणवते?
कारण हात काय आहे माहितीये? हे पंचमहाभूत आहे आणि हा माझा ब्रह्मांड आहे. हे काय आहे? पंचमहाभूत आहे. पृथ्वी, आब, तेज, वायू, आकाश आणि हे काय आहे? ब्रह्मांड आहे. म्हणून जेव्हा आपल्याला दुःख होतं, जेव्हा रडावंसं वाटतं आणि आपली कोणत्याही वयात, अगदी आपण म्हातारं झालो तरी आपल्या आईने डोक्यावरनं हात फिरवल्यावर कसं वाटतं? आईनी डोक्यावरून हात फिरवल्यावर कसं वाटतं? छान वाटतं. छान वाटतं, प्रसन्न वाटतं ना. असं वाटतं की म्हणजे अगदी कितीही आपण वयस्कर झालो तेव्हा आपली आई दिसते आहे, तिला मिठी मारलेली आहे, तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. आणि असं वाटतं ना की आपल्या आईचा स्पर्श आपल्याला अनुभवायला कितीही झालं तरी तो मिळावाच. अगदी शेवटपर्यंत आपली आई आपल्यासोबत राहावी. राईट? का बरं? कारण तिच्या हातामधली जी जादू आहे, जर लहानपणीपासून आपल्याला तिने डोकं दाबून दिलं. पहिल्यांदा आपण काय करतो? आई डोकं दुखते, आई पटकन डोक्याला तेल लावून देते, डोक्याची मालिश करून देते आणि आपल्याला रिलॅक्स वाटायला लागतं. हे काय आहे? तिच्यामध्ये प्रवाहित होणारी ऊर्जा. म्हणून ही पण कोणाचंही आपण जेव्हा डोकं दाबतो आहे, हातपाय दाबतो आहे, जे काहीच नाही करत, आपण हातातल्या ऊर्जा काय करतोय त्याच्यापर्यंत प्रवाहित करतोय. म्हणून त्या व्यक्तीला काय होतंय? रिलॅक्सेशन मिळत आहे, त्या व्यक्तीला बरं वाटत आहे. कळतंय? याच ऊर्जा आपल्याला काय करायच्या? अजून डिटेलमध्ये थोड्याशा जाणून घ्यायच्या. पहिल्या लेवलला आपण पहिले स्वतःला हील करणार आणि मग पुढच्या लेवलला आपण जायचंय. ठीक आहे? जोपर्यंत मी सेल्फ हिलिंग शिकत नाही तोपर्यंत आपण पुढे शिकण्यात उपयोग नाही. कळालं? येस. कसं वाटलं सेशन? खूप छान. छान वाटलं. खूप छान. खूप छान वाटलं? नक्की? खूप पॉझिटिव्ह वाटला. येस. ज्योती मॅडम, तुमचा काय अनुभव होता? खूप छान होता. मी फर्स्ट टाइम स्वतःसाठी वेळ काढलाय. अरे वा, मग द्याल का 1 तास? हो, नक्की. नक्की माझ्यासाठी द्याल हा? माझ्यासाठी द्या हा एवढा वेळ. ठीक आहे, 1 तास द्या सगळ्यांनी. ओके. अजून दीपाली मॅडम, काय अनुभव होता? प्रियंका मॅडमचा काय अनुभव होता? चांगलं वाटतं. छान वाटतंय? Yes. नक्कीच. येस. पूजा मॅडम, हो मॅम. होईल ना प्रॉब्लेम सॉल्व? होईल होईल, नक्की होईल. नक्की होईल ना? मी करून घेईल तुमच्याकडून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व. नक्की नक्की. येस येस, नक्कीच. अजून कोण शेअर करणार आपला एक्सपिरियन्स? सर्वेश सर, काय अनुभव होता तुमचा? तर 1 तासभर मी मांडी घालून बसलो खालती, आजपर्यंत कधी बसलो नाही. ओके. व्हाय बट? म्हणजे तुम्हाला काही फिजिकल चॅलेंजेस आहेत? नाही नाही, तसं काय नाही आहे. पण बसत नाहीत? बसतच नाही मी कधी जास्त. अरे बापरे. थँक्यू सर, माझ्यासाठी बसलेत. येस, थँक्यू. येस. ज्यांना सेशन आवडलेलं असेल त्यांनी काय करायचं आहे? आपल्या 2-3 फ्रेंड्ससोबत शेअर करा. खरंच ज्यांना गरज आहे ना रेकीची, त्यांचं आयुष्य बदललं ना तर तुमच्याकडे ब्लेसिंग येतील. काय होणार आहे की त्यांचं कोणाचं तरी आपल्याकडे जसं आता प्राजक्ता मॅडमचे फ्रेंड होते प्रियंका मॅडम, त्यांना प्रियंका मॅडमला शेअर केलं. आज प्रियंका मॅडम काय करतील? त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावरती प्राजक्ता मॅडमला ब्लेसिंग देतील की प्राजक्ता मॅडमनी काय झालं? प्रियंकाच्या मॅडमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. राईट? येस. ज्यांना वाटतं आहे की तुमचा फायदा होईल आणि आपली कोणती मैत्रीण आहे, बहीण आहे, त्यांचाही फायदा करावा, तर त्यांनी काय करायचं आहे? हे सेशन तुम्ही शेअर करा, त्याची लिंक तुम्ही शेअर करा. जी काही झूमची मीटिंगची लिंक आहे ती रोज सेम राहणार आहे आणि याच टाइमला आपण उद्या भेटणार आहोत. ठीक आहे? नक्की मॅम. नक्की. सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. आत्मवंत. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. गुड नाईट. शुभरात्री. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.